ही कहाणी आहे गावातल्या एका गरीब मुलाची. चमनपूर गावामध्ये गण्या नावाचा एक अत्यंत गरीब मुलगा राहत होता. त्याच्याकडे राहायला नीटनेटकं घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं आणि प्यायला पाणी सुद्धा नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये तो काम करण्याच्या जागी फक्त झोपायचा. एक लंबी झोप घेऊन आपले दुःख विसरायचा, परत उठून रडायचा आणि परत झोपायचा. पण मात्र तो कधी कामाला जायचं नाही. त्याचा मित्र डेंगू हा नुकताच शाळेत जायला लागला होता, पण गण्या मात्र गरिबीच्या नावाखाली दुःख घेऊन नुसता झोपायचा. पण एके दिवशी एक साधू त्याच्या दरवाजामध्ये आला. जय हो जय हो, जय जय हो. अरे बेटी पुष्पा, साधू महाराज तुझ्या घरी पधारले. दान दे, दान नसेल तर चुना लावून पान दे. बाबाजी, पुष्पाबाई नशे घरी. अरे पुष्पाबाई नसे तर का झाला, लहानचा पुष्पा भाऊताय. माझा नाव गण्या आहे बाबाजी. अरे अरे गण्या, दान दे जरा. दान देऊनी तू स्वर्गात जा पोरा. माले आताच नशे मरावाचा बाबाजी, अजून लगन पोरं होवाचा आहे माझा. बर दान दे, मले जाऊ दे. बाबाजी, माझ्याजवळ बिडी अन बाटली शिवाय काहीच नशे, तुम्हाला काय देऊ? अरे पोरा, तुझ्या वरच्या खिशामध्ये जे 15 रुपये पडले आहेत ते हवे मला. नाही बाबाजी नाही, ते 15 रुपये माझ्या बापानं बिडी घेण्यासाठी ठेवलं नाही मला. बर मग बिडीसाठीच ते 15 रुपये मला दे. असा कसा बाबाजी? हात पायणारा बावा हातात बिडी घेईल छे. अरे बापू, दान कर, पुण्य कमव. मोठे नशीब लागतात रे बापू पुण्य कमवायला. हो, अन माझे नशीब मोठ्यानं गांडू आहेत हेही माहित आहे मला. अरे या गरिबीतून बाहेर निघीन म्हणलो तर किस्मत मला साथ देत नाही. तोंडावर इजगुर मुटल्यासारखा रोज नसीब माझ्या जीवनावर मुतून चालला जाते. राहू केतूचा प्रभाव दिसते मला. राहू केतूचाच दोष आहे तो. राहुल तर कवाचाच मेलाजी, त्याचा कायचा दोष? अरे बापू, तुझ्या कुंडलीत राहू केतूचा दोष आहे. मंगळ मोठ्यानं भारी होत चालला. तुझ्या डोक्यावर शनीचा प्रकोप बसलाय. म्हणून म्हणलो माझ्या 2 दिवसात वजन वाढला कसा? हा शनीचा प्रकोप किती वजनाचा असेल जी बाबाजी? तुझ्या जीवनात महासंकट येणार आहे बापू, महासंकट. आता कायचा संकट येईल की? सप्पा जीवन तर माझा बर्बाद होऊन बसलाय. लमचा इकडे खावाला 5 रुपये नशेत माझ्याकडे. मग बेडी पेवाले 15 रुपये आले कुठून? पाय पोरा, आताच आपल्याला उपाय करावा लागल, अन्यथा तुझ्या जीवनात घोर अनर्थ होईल, अनर्थ. बाबाजी, काहीतरी उपाय सांगा बाबाजी. पहिल्याच अशा मी गरीब परिस्थितीमधून जगत आहो बाबाजी. उपाय सांगा, उपाय. तुझ्या घरी तुझे मायबाप येतपर्यंत आपण एक पूजा करू. मायबाप येतपर्यंत? बरं, टेन्शन नको घेऊ. एका दिवसात 1 घंट्याचीच पूजा करू. त्या पूजेने तुझे संकट चालले जातील आणि तुला नोकरी लागेल. तू गण्या गरिबीतून मुक्त होशील, मुक्त. अजी, पण मला लिहिता वाचता नाहीये ना. कोण नोकरी देईल जी मला? बापू, तू फक्त पूजेचा अरेंजमेंट कर. का लागेल जी बाबाजी पूजेला? 1 पिपा तेल, 2 किलो साखर. अजी, बालुशाही नशे काढावाची. मी सांगतो तसा कर बापू. पंचरंगाचे लाकडं, दही, दूध, साखर, तूप, घी, नारळ, केळ, बदाम, अक्रोड, संत्रा आणि 1 सफरचंद घेऊन ये. ठीक आहे. आणि एवढे मोठे पैसे कुठून आणू? या घरावरचे कौल ऐकू का दरवाजे खिडक्या? जाऊ दे, मले काय, मी तुझ्या भविष्याचा विचार करत होतो. अजी, भविष्यासाठी मला वर्तमान मध्येच मारता का जी? हे तर फक्त सामानाची लिस्ट झाली बापू. आणि माझी फीस तर 1001 रुपये आहे. पण तुझ्यासाठी मी 501 रुपया लावीन. 501? थांबा, या झाडावर सांगतो, किती पैसे लागले असतील तर तिथून तोडतो. पोरा, तुझ्या भविष्यासाठी मी सोचत आहो. आज तू एवढे खर्च करशील, उद्या लाखो रुपया कमवशील. उज्ज्वल भविष्य होईल तुझा, उज्ज्वल. विचार कर. बाबाले तू नाराज नको करू. बाबा तुले नाराज नाही करल. गण्याने गरिबीतून मुक्त होण्यासाठी घरात असले नसले सामान विकून पूजेची अरेंजमेंट करण्याचा विचार केला. पोरांनो, आता मी तुम्हाला भूगोलाचे प्रश्न विचारणार आहो बरं. तरी राईट उत्तर द्याल. चुकीचे उत्तर जरी का दिल्या तर मग तुम्ही आहात आणि मग माझी छडी. हा मास्तर एकदमच मारायला पाहिजे रे बापा. पिंके, तुझ्या 2 चुट्ट्या सोडून ठेव, नाही तर ह्या चुट्ट्या धरून हलवते. तर प्रश्न विचारू? यस सर. तर मग सांगा, आपली पृथ्वी कोठी आहे? मी सांगतो सर. वा, सांग बापू. सर, आपली पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे. उभा उठ डेंग्या. कोण सांगला रे तुले? सर, गावच्या पंडितानं सांगलन पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे म्हणून. तवाच तर कुठे आपली पृथ्वी खाली पडत नसे. सर, मी सांगू का? आता पाय कालू सांगते. कलुआ, सांग बर. सर, आपली पृथ्वी हे आकाशगंगेत असून सूर्यापासून 3ऱ्या नंबरवरच्या ऑर्बिट मध्ये घुमत आहे. स्वतः भोवती घुमत आहे आणि सूर्या भोवती घुमत आहे. शाबास कलुआ. तू डेंग्या आता हात वर उभा करून राह. थांब कलुआ, सुट्टी होऊ दे, मग सांगतो तुला. सर, हा डेंग्या मला सुट्टी झाल्यावर मारते का कांजी?
मोठा होऊन गुंडा बनणार आहे ना हा. अभ्यासाची गरज आहे बरं डेंग्या, अभ्यास कर अभ्यास. पृथ्वी कोटी आहे हे नशे माहित तुला ना, चालला देते. मी ना बराबरच सांगलो जी, तुम्ही अभ्यास नसे केल्या. तो गावचा पंडित का खोटा बोलत असेल? चांगल्यानं राय बापू, मार खाशील नाही तर. तर तुमचा दुसरा प्रश्न. हा मास्तर जास्त शिकला नसे वाटते, पण बिना शिकल्यानं हा मास्तर बनला तरी कसा? तर मला सांगा, हा प्रश्न विज्ञानाचा आहे बरं. तर माणसाचा जन्म कसा होतो? हा प्रश्न तर सोपा आहे जी, मी सांगू? बर, एक चान्स तुला आणखी देतो. सांग सांग. जेव्हा एक स्त्री गाढ झोपीत असते, तेव्हा एक दिव्य शक्ती येऊन त्या स्त्रीच्या पोटामध्ये एक दिवा ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माणूस जन्माला येते. अबे तुले एवढा ज्ञान भेटला कुठून? कोण सांगलं न तुला असा? आईले विचारलं होतं सर, मी कसा जन्मलो म्हणून. सर मी सांगू? सांग कालू, आता तूच सांग. सर, माणसाचा जन्म रात्री खेळ केल्यानं होते. कालू, तू वर्गाच्या बाहेर हो पहिले. सॉरी सर. इकडं बघा पोरांनो, माणूस जेव्हा लग्न करते तेव्हा कुठे मेल आणि फिमेल हे प्रजनन क्रिया करते. पण आमच्या घराच्या साईडच्या बाईनं तर लग्न नाही केलं जी, मग तिला पोरं कशी झाले? तू डेंग्या शिकायच्या लायकीचाच नाही बे. तर पोरांनो, प्रजनन क्रिया काय आहे तुम्हाला सपा माहितच आहे. तर उद्या आपण गुणधर्म शिकून घेऊ. अन डेंग्या, तू उद्यापासून रोज सकाळी 1 घंटा पहिले येवाचा. शिक्षणाची गरज आहे तुला. अन तुझा मित्र गण्या कुठे गेला रे? सरांना गण्याबद्दल डेंगू सांगतच होता, तर तेवढ्यात शाळेची घंटी वाजली आणि बाकीचे मुलं घरी गेले व डेंग्यू सुद्धा सरांच्या प्रश्नांचा राग पकडून गण्याकडे गेला. अय गण्या भाऊ, मी उद्यापासून शाळेत नाही जात रे. काऊन बेडेंग्या, का झाला? जय हो जय हो. बच्चा, झाली का पूजेची तयारी? हो बाबा, कवाचीच झाली. पण मला संत्र नाही भेटले जी, तर मग मी किराणा दुकानातून संत्र्याच्या गोळ्या घेऊन आणलो. माझे पोरं खातील, जाऊ दे. ठीक आहे बच्चा, चला पूजा करू. गण्या भाऊ, पूजा कायसाठी का? माझ्या मांग कमिशनी आहे का बेडेंग्या? पूजा झाल्यावर माझ्या मागची गरिबी हटल, असा या बाबाजीचा म्हणणं आहे. बाबा, मी पण सेब केळी घेऊन येऊ का? माले मास्तर बनवाल का मास्तर? बनाऊंगा किस्मत तेरी, खोलेगा क्या तिजोरी. अरे बाबाले देशील का दान? मंजूर असल तर सांग. हो बाबा हो, मी तुम्हाला 1001 रुपया देईन. चला बसा हवनावर. अजी हवनावर बसल्यावर भाजल ना जी. हो ना, मग तशरीफ कोटी ठेवाल? खाली बसा म्हणलो बापू, हवनाच्या जवळ. का पोर आहेत. चला चला, माझ्या माग माग म्हणा. बोला बोला. थांबा, मला म्हणू द्या. थांबा, मला म्हणू द्या. अरे ऐकून तर घ्या. अरे ऐकून तर घ्या. कशी तुमच्या मागची सनी जाईल रे बापू. कशी तुमच्या मागची सनी जाईल रे बापू. झालाय का जी मंत्र म्हणून? बापू, मी मंत्र म्हणाले सुरुवात करत असाव, मला मंत्र तर म्हणू तर द्या. मग माझ्या माग माग म्हणा का म्हणतात. झामल गुट्टा लावते येते. बोला. हे नशीबवाले बाबा, हे नशीबवाले बाबा, माझ्या जीवनातला अंधार कमी कर. लाईट आणू का जी, अंधार कमी करावाला? चुपचाप माझ्या माग म्हणा. तुम्हीच म्हणल्या तर नाही जमल का? जमते ना. 50 रुपयाची नोट खचकन सरकव, मग सपात जमते. ठीक आहे, पूजा झाल्यावर देतो. हे नशीबवाले बाबा, या दोघांच्या जीवनातला अंधार तू कमी कर. यायले जीवनात सक्सेसफुल बनव. यायची किस्मत पलटव अन मला घराले जाऊ दे. चिकन मटन खाऊ दे आणि आजची भूक मिटवू दे. बाबा तुम्ही नॉनव्हेज आ? सॉरी, चटक मटक खाऊ दे. हे नशीबवाले बाबा. नशीबवाल्या बाबाचा फोन आला. 1 मिनिट. हॅलो, आवा येतो ना वा. का बोंबलतेस तर? कामावर जाऊ ना. ठेव. ते बायको हो, खारक बदाम आणशील म्हणे. चला. स्वाहा, तुमची पूजा खतम झाली. आता तुम्ही गरिबीतून मुक्त व्हाल. जय हो जय हो. एका घंट्याची पूजा 5 मिनिटात निपटवून मोकळी करा. चांगल्यानं करा ना बाबाजी. का झाला? 50 रुपये एक्स्ट्रा घेवाल. काही कथा गिन सांगा. ठीक आहे. एके गावी एक मोठा राक्षस राहत होता. तो राक्षस मोठ्यानं चांगला होता. हे राक्षस लोक चांगले कसे राहतात जी? नाही बाबाजी, तुमची कहाणी चुकली असेल. पहा बरं एक वेळ पुस्तक खोलून पहा. कारण आमच्या इकडच्या पंडितांना सांगलं का राक्षस चांगले नाही राहत म्हणून. माझी चुकली भाऊ. माझी कहाणी झाली भाऊ सांगून. आता कृपा करून मला घरी जाऊ द्या. तुम्ही लोक काम कमी आणि डोकसा जास्त खात्या रे. टकल्यावरचे केस तर कवाचेच गेले, आता दाढीवरची तर राहू द्या. बाबाजी, आता दान दक्षिणा तर दिल्या सा बापू. आता मी जातो रे मा. तुमची पूजा समाप्त झाली. स्वाहा. असे बोलून साधू आपल्या घराला निघाला. साल वर्ष बितून गेले, पण या दोघांची किस्मत काही पलटे ना. या दोघांना नेहमी वाटायचा की आज आपली किस्मत पलटेल, उद्या पलटेल, पण असा काही झाला नाही. हे दोघेही म्हातारे होऊन गेले आणि एके दिवशी परत
अलग निरंजन। अल्लाह के नाम से दे दे बाबा, खुदा तेरी झोली भरेगा, किस्मत पलटेगा, नशीब बदलल भाऊ, या पूजेचा मुहूर्त पाहू। ठीक आहे बाबा, पण नशीब कवा बदलल? आता तर मराच्या वयात आलो लावून जे आम्ही मुहूर्त तर पावा। पाहिलाच डेंग्या, बिना मुहूर्तानं जन्मलेला माणूस आयुष्यभर मुहूर्त पाहत असते आणि बिना मुहूर्तानं वर निघून जाते। हो यार गण्या भाऊ, आपण श्रद्धा ठेवता ठेवता अंधश्रद्धेच्या मार्गावर कधी गेलो काही समजलाच नाही रे। 10 वर्षा पहिलं एका बोवानं आपल्याला असा चुना लावलं होतं, पण मात्र नशीब काही बदलले नाही। सब ऊपर वाले के हाथ में होता है रे। असा मग माणसाले हात कायला दिलन, फक्त उपडालं? मुझसे ऐसी बात ऊपर वाला तुम्हें कभी माफ नहीं करेगा। त्यानं तर आम्हाला कधीच माफ केलं। आता तू येथून निघून जा आणि आम्हाला माफ कर। चांगले हातपाय दिलं नाही देवानं, कमव आणि खा। फुकटचा मागून खाण्यापेक्षा 2 घास कमवून खाल्लेला बरा। लंगडे लुले तरी काम करतेत जी। तुले माझा भेव नाही लागत आहे का? खाऊन तुझ्या बापाचा खातो का मी? तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या मार्फत एक समाज जागृतीचा काम हा आपण केलेला आहोत। तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करून एक पाऊल समाज हितासाठी उचला। आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि जबरदस्त कमेंट करा। तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख शांती लाभो हेच देवाचरणी प्रार्थना करतो। टाटा, बाय बाय।